नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. होय, लावला टिपू सुलतानाचा फोटो. तुम्ही विरोध करणारे कोण? मालेगावच्या उपमहापौर आणि शिवसैनिकांना सुनावलं. राज्यात महापालिकेच्या निवडणुका पार पडल्या आणि महापौरही निवडले गेले. महापौर आता आपल्या दालनात विराजमान झाले, पण अशातच मालेगावच्या उपमहापौरांच्या दालनाची चर्चा झाली आहे. उपमहापौरांनी आपल्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावल्यामुळे राजकीय वाद पेटला. शिवसेना नगरसेवकांनी निषेध करत तात्काळ फोटो काढण्याची मागणी केली, पण टिपू सुलतानाचा फोटो लावलाय त्यात काहीही चुकीचं नाही, विरोध करणारे तुम्ही कोण, असा संतप्त सवालच उपमहापौरांनी विचारलाय. मालेगावच्या उपमहापौर शाने हिंद यांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. खरं तर मुख्यमंत्र्यांपासून ते स्थानिक शासकीय कार्यालयांमध्ये राष्ट्रपुरुषांचे आणि देशाच्या पंतप्रधान राष्ट्रपतींचे फोटो लावले जात असताना उपमहापौर शाने हिंद यांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. गटनेते निलेश आहेर सोबत शिवसेनेच्या नगरसेवकांनी फोटोवर आक्षेप घेत आयुक्तांच्या कार्यालयात येऊन निषेध केला. तातडीनं फोटो काढण्यात यावा अशी मागणी केली. आम्ही जेव्हा पदभार स्वीकारला त्यावेळी आमच्या नगरसेवकांनी मला टिपू सुलतानाचा फोटो भेट दिला होता. त्या नगरसेवकांनी माझ्या दालनात हा फोटो लावला. आता या फोटोवर माझाही काही आक्षेप नाही. टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी आहेत. माझ्या दालनामध्ये दुरुस्तीचे काम सुरू आहे, त्यानंतर फोटो बदलला जाईल, पण आमच्या विचारधारेनुसार हा फोटो पुन्हा लावणार आहोत. या फोटोवरून इतका वाद का होतोय ते कळत नाही. काही लोकांनी मुंबई कोर्टात धाव घेतली होती. टिपू सुलतान यांची जयंती साजरी करू दिली नव्हती. त्यावेळी सरकारने कोर्टात प्रतिज्ञापत्र दिलं होतं. टिपू सुलतान हे स्वातंत्र्य सेनानी होते, त्यांना विरोध करू शकत नाही असं म्हटलंय. मग हे विरोध करणारे कोण आहेत असा सवालच उपमहापौर शाने हिंद यांनी उपस्थित केला. तसंच टिपू सुलतान फ्रीडम फायटर होते. भाजपचे खासदार यांनी देखील मान्य केलं होतं की टिपू सुलतान यांनी इंग्रजांच्या विरोधात लढा दिला, कर्नाटकचे ते खासदार होते असं सांगितलंय. तरी विरोध करणारे कोण आहेत? एका महिला ओबीसी उपमहापौराला विरोध केला जातोय. माझे वडील हे संयुक्त महाराष्ट्र चळवळीत होते, त्यांनी माझं नाव शाने हिंद ठेवलंय. त्यांनी आपल्या मुलांची नावं भारत अशी ठेवलीत. माझ्यासोबत असं घडत असेल तर हे चुकीचं आहे, अशा शब्दात उपमहापौर शाने हिंद यांनी नाराजी व्यक्त केली.